ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग यापुढे माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येतील तेव्हा तेव्हा माझ्या सोबत असशील माझी समजूत काढायला हो ना तू माझ्या इमॅजिनेशनला फालतू म्हणाला हो हो बघ आता काय करतो काय करणार आहेस तू जे बदल चल सगळ्यांनाच माहित असतंय बदल याचं काय करू तिकडे ठेव नो यंग मॅन प्लीज आपल्या साईड बाळाला आपण जरा चांगलं जेवायला दिलं पाहिजे फारच पोट बिघडलेलं दिसतंय बाळाचं बाळाची काय चूक केली ते बिचार त्याला काहीच करता येत नाही त्यात व्यायाम पण नाही मग असंच होणार ना व्यायाम व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट अरे छोटंसं बाळ आहे व्यायाम कसा करेल ते मी विनोद करायचा प्रयत्न केला इतके साधे साधे विनोद तुम्हाला कळत नसतील तर आवड शो कर दिया लड़का हुआ है अरे यस अभिमान शालमली को लड़का हुआ लड़का हुआ है या आनंदाची जाणीव नाहीये मला अत्याचार झालेत माझ्यावरती बेस्ट रे आपल्या ग्रुप मध्ये मुलगा म्हणजे ग्रुप मध्ये आपली मेजॉरिटी आता पण मेजॉरिटीच आहे नाही आपण तिघांनी अभेचार म्हणजे आपलीच मेजॉरिटी कारण त्या दोघीच आहेत ना काव्य आणि शालमली सॉरी टू से पण आकांक्षा मॅडम ना विसरतोयस तू तरी रे तरी तीनच ना आपण चार म्हणजे मेजॉरिटी सौम्य राहिली गावात चार आपण पण चार रेशिओ सेम नाही नाही हे बघ आपल्या टीम मध्ये आपल्याला एका मुलाची गरज आहे मेजॉरिटी ही झालीच पाहिजे बस अरे मित्रा मेजॉरिटी वाढून काय कबड्डी खेळणार आहेस का दररोज त्यांच्यावर तुला नाही कळत मेजॉरिटीचं महत्व काय महत्वाचं अरे महत्वाची हे बघ मी आत्ताच इमॅजिन करू शकतो ए बस तुझं इमॅजिनेशन आता बस मला झोप आली यार गुड नाईट हो रे हो मलाही उद्या सकाळी लवकर उठून कामावर जायचंय गुड नाईट कुठे जायचंय सॉरी कामावर जाण्यासाठी माझ्याकडे कामच नाहीये नाही का नाही ते काय मी पण सतत नोकरीबद्दलच इमॅजिन करत असतो ना त्यामुळे ते म्हणजे मला असं दिसतं की मी एका मोठ्या ऑफिसमध्ये एका छोट्याशा क्युबिकल मध्ये बसलोय बॉस माझी अरे माझं इमॅजिनेशन कोणी ऐकूनच घेत नाही कारण तुझं इमॅजिनेशन माझ्या इतकं इंटरेस्टिंग नसतं जो बदल हे खरंच आहे विनय तू किती बोर आहेस जो
ओले 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 ओले, जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. यार कसला क्यूट दिसतंय नाही आपलं बाळ. मी सांगतो यार, मोठं झाल्यावर माझ्यासारखं हँडसम होणार आहे. नाही, बाळ माझ्यासारखं सभ्य आणि प्रामाणिक होणार, हो की नाही. आपण रोज शुभंकरोती म्हणायचं. मी शिकवतो, माझ्या मागे म्हणा. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश. किती अवघड शब्द शिकवतोयस बाळाला. अरे त्यामुळे बाळ दात यायच्या आधीच बाळाचे दात पडून जातील. हे बघ बाळा, यांचं ऐकू नकोस. एकदम हँडसम व्हायचं, स्कॉलर व्हायचं, खूप स्टडी करायचा. नाही, तू कोणासारखाही बन, पण लुक माझ्यासारखा ठेवायचा. म्हणजे आपली स्टाईल बघून रस्त्याने चालताना पोरी फिदा झाल्या पाहिजेत, चक्कर येऊन पडल्या पाहिजेत. बाळा, हल्ली हीटमुळे मुली चक्कर येऊन पडतात. तू तू माझ्यासारखं साधं व्हायचं, म्हणजे लोक रिस्पेक्ट करतात. हा हे बघ बाळा, यांचं काही ऐकू नकोस. आपण मस्त फॉर्मल कपडे घालायचे, तशी स्टाईल कॅरी करायची, म्हणजे कसं प्रोफेशनल वाटतं. पण त्याने तुमचं काय ऐकावं? मग त्याने तुझं तरी काय ऐकावं? अरे त्यानं तुमच्या दोघांचं तरी काय ऐकावं, फॉर दॅट मॅटर. कारण मी त्याचा आणि तो माझा फेवरेट आहोत. बघ बघ, त्याचा लुक पण कसा माझ्याशी मिळता जुळता आहे. दॅट कॉल्स फॉर अ जोक. तुमच्या दोघांमध्ये काहीही मिळतं जुळतं नाही. अरे विन्या मित्रा, आपल्या बाळाचे डोळे बघ रे, असे असे निरागस आहेत. आणि ह्याचे बाबा राग, कोरडे आणि इमोशनलेस. करेक्ट. आणि बाळाचे गाल बघ, अरे कापसासारखे मऊ गाल आहेत बाळाचे. आणि ह्याचे नारळाच्या करवंटीसारखे खडबडीत. येस, पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. यावरून हेच सिद्ध होतं की दूर दूर तक तुझा आणि बाळाचं काहीही मिळतं जुळतं नाही. नीट बघा, म्हणजे तुम्हाला दिसेल. नीट बघा. तुला दाढी आहे, बाळाला नाहीये. इथेच विषय संपलाय. तुम्ही दोघं अजिबात सारखे दिसत नाही. करेक्ट. बाळाला दाढी आणि मिशी नाहीये म्हणून तो माझ्यासारखा दिसत नाहीये. आता बघाच मी काय करतो. मार कर. आता दिसतोय की नाही माझ्यासारखा? नाही, अजिबात नाही. आणि बाळाला हा लुक पण सूट होत नाहीये, हो की नाही? थँक्यू. आता बघा, दिसतोय की नाही माझ्यासारखा कूल. आणि तू कशाला कूल या शब्दाचा अपमान करतोय? गाईज प्लीज हँड इट ओव्हर टू मी. बाळा आता पहा, खूपे फ्रॉसेड हेअर. बघा आता कसा ऍडव्हर्टायझिंग एजन्सीचा क्रिएटिव्ह हेड वाटतोय. अरे कशाला त्याला जॉबच्या रुटीन मध्ये अडकवताय? माझा सोन्या ऍक्टर होणार, आर्टिस्ट होणार, स्वतःच्या मनाने काम करणार. वो किसी की गुलामी नहीं करेगा. हाँ, आता दिसतोय की नाही माझ्यासारखा आर्टिस्ट? अजिबात नाही मित्र, अजिबात नाही. तर नीट दाढी मिशा, हे काय केलं तुम्ही माझ्या बाळाचं? माझ्या बाळाला दाढी आणि मिशा काढल्यात तुम्ही. लाज वाटते जराशी तरी लाज. मला भरचूक हवी आहे. आत्ताच्या आत्ता माझं बाळ जसं होतं तसं मला करून द्या, नाहीतर मी पुन्हा कधीच माझं बाळ तुमच्याकडे सोडून जाणार नाही.
ऐकतो की नाही शाल्मली नाही ऐक. अरे काय झालं? काय काय होतंय? अरे शाल्मलीच्या बाळाला दाढी मिशी आली आहे. काय? सॉरी. अरे तुम्ही शाल्मली काय? अरे काय झालं? शाल्मलीच्या बाळाला दाढी मिशी आहे. ती ओरडली मला म्हणून मी पण ओरडलो. हे काम कर ना बाळाची दाढी मिशी पटकन काढून टाक नाहीतर प्रॉब्लेम होईल यार. तू बघ ना यार प्लीज काढून टाक. अरे अजून बाळ आलंही नाहीये, त्याच्या आधीच त्याला दाढी मिशी आली, कसं शक्य आहे? आणि दाढी मिशी असलेली व्यक्ती बाळ राहत नाही रे बाबा. अरे आपणच काढले नाही यार सुमे त्याला दाढी मिशी. याने शुभम करू नाही का शिकवलं मी? हे बघ अभय आणि शाल्मली आपल्यावर सॉलिड भडकले. हे बघ आपलं काही खरं नाहीये. पटकन दाढी मिशी काढून टाकूया आपण. चल पुसून टाकूया. तेल आणतो का? तेलचा पटकन घेऊन जा. तेल कशाला? राघव शांत हो. अरे काही नाही, त्याला डोक्याला लावायला तेल हवंय, त्यामुळे शांत झोप येते. डोक्याला लावायला नकोय. मग कशाला हवंय? दाढी मिशी काढायला हवी आहे. मी असं ऐकलंय की मार्करचा डाग असं तेल लावल्यावर पटकन निघून जातो. जा ना घेऊन ये ना. बास, त्याची काही गरज नाही राघव. आता शाल्मली आणि अभिमानच्या बाळाबद्दल इमॅजिन करणं बंद कर आणि गपचूप झोप. नाही तर काय, एवढं ते स्वतःबद्दलही इमॅजिन करत नसतील. झोप गपचूप. मी झोप काय म्हणतो? गपचूप झोप. काय करतो? ते काय? शाल्मली प्लीज आम्हाला समजून घे. काय ऐकून घेऊ मी तुमचं? अरे 2 तास, फक्त 2 तास माझं बाळ दिलं होतं मी तुमच्याकडे सांभाळायला. तुझी ही अवस्था केली तुम्ही. गबस. अरे दाढी मिशा काढतं का रे कोणी बाळाला? काही लोक 30 वर्षाचे झाले ना तरी पण त्यांना दाढी आणि मिशा येत नाही. माझं बाळ फक्त 3 आठवड्याचं सुद्धा नाही झालं रे. आम्ही फक्त ते मोठं झाल्यावर कुणासारखं दिसेल ते बघत होतो. तुमचा काय संबंध माझ्या बाळाच्या दिसण्याशी? अरे माझं बाळ आहे की नाही ते माझ्या किंवा अभिसारखं दिसणार ना. मग आणि ही कुठली पद्धत आहे बाळाला दाढी मिशा काढून बघण्याची की ते मोठं झाल्यावर कसं दिसेल? आणि काय रे तुम्हाला तरी कुठे धड दाढी मिशा आहेत? हा आता अभिला पण नाहीयेत म्हणा. तुम्ही माझ्या बाळाला काढलं. बेबी थोडं जास्त होतंय. हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. मला अजून व्यवस्थित दाढी मिशी येत नाही. बाळ किती लकी आहे. शट अप. अरे लकी. बेबी डोंट वरी, मी काहीतरी करतो. ओला रुमाल पुस, हे जाईल. आता बाळाच्या दाढी मिशात भाषाचं राहणार काय? काय चाललंय? ए उठ रे, उठ. उठून बस जरा. राघवेंद्र, ए राघ्या उठ. काय चाललंय याचं? हसतोय काय? झोपेत बडबडतोय काय? भूतानी झपाटलं असेल तर? काय बोलतेस? बेबी कुठे ठेवलं? काय कसलं बेबी? आपण कधी आणलं होतं घरात बेबी? अरे अभय आणि शाल्मली नाही का आपल्याकडे? त्यांचा बेबी देऊन गेले ते. झाला म्हणजे तू अजून इमॅजिनेशन मधून बाहेरच पडलेला नाहीयेस.
रात्रभर बेबीची स्वप्न बघत होतस ना? म्हणजे हे सगळं स्वप्न होतं? हे काय चाललंय राघव तुझं? ऐक, बाळ अभिमान शाल्मलीला होणार आहे, तुला नाही. हा, ते सुद्धा इतके एक्साइट झाले नसतील जितका तू एक्साइट झालायस. माहिती काय? नाही, अभिमान शाल्मलीला बाळ होणार आहे याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद झालाय ना. पण बेबीला घेऊन तुझं इमॅजिनेशन एवढं पुढे चाललंय की तुलाच बेबी होतंय का काय असं आम्हाला इमॅजिन होतंय. नाही तर काय. मला बेबी कसं दिसलं ते? तुझं म्युझिकल कधी डान्स करायला लागेल आपल्याला. प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस प्रॅक्टिस कर. सगळा बसलाय ना डान्स. बस असं जड जड वाटतंय. तुला नाही जमणार. बस बस बस. काही दिवस तुला डान्स करता येणार नाही. काय बोलतो? येस. तुला भूक लागली का? तहान लागलीये का? दारू प्यावीशी वाटते. दारू द्या दारू. बेड्या, पोटात बाळ असताना बाटली स्पर्श नका करू. बाळाला पण दारू पाहिजे. नाही 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 नाही. कुठं कुठं हरवलायस? नाही, मला नको बेबी. मी कसं सहन करणार ना ते सगळं? पोट वाढलं म्हणजे डान्स बंद, करिअर संपेल माझं. शुभ्या नाही नाही, बेबी नको. वेळच की बेबी नाही पण. मला एवढं घाबरायला काय झालं? काही कळत नाही. असो, गुड मॉर्निंग. चला. श्रीकांत, अरे काय चाललंय तुझं? असं सारखं सारखं फोन कट करून अभिमान परत येणार आहे का? तुझ्या कस्टमरला ना तुझ्या हातचं जेवण हवंय, अभिमान नकोय. उचल तो फोन. अरे अभिमान नसताना सुद्धा तू बिझनेस करतच होतास ना, मग आता अभिमान नाहीये त्याचा एवढा त्रास का करून घेतोस तू? बरं दे, मी घेते तो फोन. दे. आई, तू बोलून काय करणार आहेस? ऑर्डर घेते. ऑर्डर घेशील पण त्या बनवणार कशा? त्यासाठी सामान लागतं ना. आणि रोजचं सगळं सामान अभिमान आणणार होता ना. तो आजपासून नाहीये, हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणून मी अजूनही कुठलंही सामान आणलेलं नाही. आता हा मी कस्टमरचा फोन रिसिव्ह केला तर त्यांना मी ऑर्डर देऊ कुठून? म्हणून मी हा फोन उचलत नाहीये. अरे मग त्यात काय झालं? आपण आणू, हवं असलेलं सगळं सामान आपण घेऊन येऊ. हे बघ, आणि एनिवे बिझनेसच्या पहिल्या दिवसापासून मी तुला मदत करते की नाही, सो साधारण मला एक आयडिया आहेच. चल जाऊया आपण. हवं तर आज मी सुट्टी टाकते. आणि मी सुद्धा येते ना मदतीला. मला नाहीतरी दुपारी ना एकटीला घरात कंटाळा येतो. हे बघ, तू ना मला शिकव, तुला काय काय सामान लागतं ते. मग मी ते तुला आणून देत जाईन. मी तुझी पार्टनर होते ना. आणि मला 50% सुद्धा नको. आणि काही झालं ना तरी मी तुझा बिझनेस सोडून पण जाणार नाही. बघ तुला कसं वाटतं ते प्रपोजल. श्रीकांत, ऑफर लगेच एक्सेप्ट कर. बेस्ट ऑफर आहे. सॉरी टू डिस्टर्ब. इकडे आपला नाश्ता आलेला आहे. हे तिला दे आकांक्षाला. हे आपल्या दोघांचं. आकांक्षा तुझा चहा वेळा. सॉरी, हा तुझा आणि हा माझा. एक्सक्यूज मी. ठीक आहे, तुम्हा तिघांना चहा. माझा चहा नाश्ता कुठे? मला दे. सॉरी श्रीकांत, तुला सांगावंच लागेल, यापुढे तुला या घरात खायला मिळणार नाही.